हार्ट अटॅक म्हणजे छातीत तीव्र दुखणं हे आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे. पण कधी कधी हार्ट अटॅक होतो आणि छातीत अजिबातही दुखत नाही आणि अशाच वेळेस जास्त धोका असतो. पेशंटला समजायलाच उशीर होतो. माझ्याकडे अनेक डायबिटीस असलेले पेशंट येतात आणि सांगतात, डॉक्टर काहीच दुखत नव्हतं, अचानक तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलला गेल्यावर कळालं की हार्ट अटॅक झाला आहे. यालाच म्हणतात सायलेंट हार्ट अटॅक. डायबिटीसमुळे शरीरातील नवजवर परिणाम होतो. याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात आणि शरीराची पेन सिग्नल देण्याची क्षमता कमी होते. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला तरी हृदयाला टिपिकल चेस्ट पेनची जाणीव होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की शरीर काहीच सिग्नल देत नाही. शरीर सटल सिग्नल देत असतं. उदाहरणार्थ, अचानक खूप थकवा येणे, दम लागणे, काही कारण नसताना घाम येणे, छातीत जडपणा जाणवणे किंवा अस्वस्थ वाटणे आणि कधी कधी फक्त ॲसिडिटी सारखं वाटतं. अनेक वेळा रुग्ण हे सगळं इग्नोर करतात. यामध्ये सर्वात हाय रिस्क ग्रुप म्हणजे डायबिटीस, बीपी, कोलेस्ट्रॉल असलेले लोक. यांच्यामध्ये सायलेंट अटॅकचं प्रमाण जास्त असतं आणि ते उशिरा डिटेक्ट होतं. त्यामुळे डॅमेज जास्त होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नो पेन म्हणजे नो प्रॉब्लेम नाही. विशेषतः जर तुम्हाला रिस्क फॅक्टर जास्त असतील तर तुम्ही या गोष्टीकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी बेसिक हार्ट चेकअप करणं खूप गरजेचं आहे. ECG, 2D इको आणि गरज असेल तर TMT. आणि अशा सटल सिम्पटम जाणवत असतील तर वाट न पाहता त्वरित कार्डिओलॉजिस्टला भेट देणे आवश्यक आहे. कारण हार्ट अटॅकमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. जेवढ्या लवकर तुमचं डायग्नोसिस ट्रीटमेंट होईल तेवढ्या लवकर जीव वाचण्याची शक्यता जास्त असते. म्हणून शरीराचे संकेत ओळखा आणि तुमच्या हृदयाची काळजी घ्या.